राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा. जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध. बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध. आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील. आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा. तात्या मोटर्स घारगाव. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर गौरव आहेर. संपर्क क्रमांक 99 70 30 28 01. बेलापूरच्या गावाअंतर्गत मध्ये मल्हारवाडी या ठिकाणी एक घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलंय. नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही, काय सांगाल? काल जी घटना घडली बेलापूर परिसरामध्ये, तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जशी आम्हाला घटनेची माहिती मिळाली तसं त्वरित आम्ही या घटनेच्या ठिकाणी आलो आणि गावकऱ्यांनी जे मागणी केलेली होती ताबडतोब आम्ही कालच 5 पिंजरे त्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले. आणि त्याच्यानंतर ग्रामस्थांनी जे आम्हाला अवेअरनेस, जनजागृतीसाठी जे मागणी केली की आमच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरले, तसं मी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना रात्र गस्तीसाठी पाठवलं. ठिकठिकाणी पिंजरे लावले. आज परत आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. त्याच्यानंतर आपण ड्रोनने सुद्धाही बिबटचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आमच्याकडनं ग्रामस्थांना आवाहन करण्यात येतं की लहान मुलांना विशेषतः त्यांची काळजी घ्यावी. एकटं कुणी घराच्या बाहेर रात्री जाऊ नये. जर आपल्या वाडी वस्तीवर एकटं जायचं असेल तर सोबत कुणीतरी 4-5 सोबत एक जावं. सोबत टॉर्च असू द्यावी आणि म्युझिक, म्हणजे जेणेकरून आवाज आला तर बिबट आपला रस्ता बदलत असतो. जर अनावधानाने आपण जर बिबट जवळ गेलो तर बिबट ही डिस्टर्ब होतो आणि तो असा अचानक अपघात होण्याची एक शक्यता असते. म्हणून गावकऱ्यांनी आपल्या पद्धतीने अवेअरनेस किंवा स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. याद्वारे मी एक सुरक्षिततेचं आव्हान करू शकतो. काल आपल्या पठार भागामध्ये जी अनपेक्षित अशी गंभीर घटना घडली. खरं तर यापूर्वी कधीही वाघाने हल्ला करून माणसाचा म्हणजे मृत्यू होईल अशी तरी आतापर्यंत घटना घडलेली नव्हती. परंतु आता अलीकडे जे नवीन नरभक्षक आलेले आहेत, सदर घटनेच्या नंतर देखील एक व्यक्तीच्या पाठीमागे काल संध्याकाळी पुन्हा एकदा वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं तो मुलगा बचावला. म्हणून त्या अनुषंगाने काल ताबडतोब जी सूचना आपण ग्रामस्थांनी केली होती, उपसरपंच असतील, भगवंतदादा काळे, मी, भाऊसाहेब विशेष सर्वच जण आपण होतो आणि आपल्या अधिकाऱ्यांकडे जी मागणी केली होती पिंजऱ्यांची, त्यांनी 2 नव्हे तर आमच्याच घराच्या आजूबाजूनी किंवा त्या घटनेच्या म्हणजे परिसरामध्ये 5 पिंजऱ्याची म्हणजे पिंजरे ठेवले गेले आहेत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भक्ताचीवाडीचा जो रस्ता आहे, कौतुकवाडी ते भक्ताचीवाडी, त्या एरियामध्ये खऱ्या अर्थाने वाघाचं वास्तव्यच त्या ठिकाणी आमच्या घराच्या पाठीमागे एक खूप खोल दरी 100-150 फूट खोल असावी, 150 फुटावरती त्या ठिकाणावरूनच तो म्हणजे वरती येत असतो. आणि त्याच्या पाठीमागे जो तामदारा म्हटला जातो, जो नरवड्यांचा एरिया आहे, म्हणजे भक्ताचीवाडी चैतन्यपूरचा एरिया आहे तो, तर तिकडनं एक मोठं वास्तव्य असते. त्या ठिकाणी बाबू नरवड्याच्या घराच्या आसपास देखील त्यांनी 2 पिंजरे लावले. त्याचे फोटो खऱ्या तसा जर विचार केला तर एवढ्या रात्रीमध्ये पावसाचं वातावरण आहे आणि म्हणून मी आपल्या म्हणजे ग्रामस्थांच्याच वतीनं नव्हे तर संपूर्ण ग्रामदक्षता समितीच्या वतीनं देखील एक म्हणजे साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एवढ्या अशा वातावरणामध्ये स्वतः येऊन त्या ठिकाणी आताही ते त्या आमच्या घरच्या पाठीमागे आले होते. स्वतः ते ट्रॅप कॅमेरे त्यांनी आता ॲडजस्ट केलेले आहेत. संध्याकाळी 5च्या नंतर ड्रोन उडवत होते आणि मलाही काही कळलं नाही ड्रोन कशाचा आला आणि ते निरीक्षण करत होते एरियाचं वगैरे. म्हणून नंतर त्यांनी ते मेसेज वाचला मी, म्हणून लक्षात आलं की ड्रोनद्वारे त्यांनी वाघाची म्हणजे ते म्हणजे ऑब्झर्वेशन चालू होतं त्यांचं. म्हणजे त्यांनी खूप मोठा परिश्रम घेतलेला आहे. परंतु मला वाटतं तुम्ही जो काही आज ग्रुप तयार केला म्हणजे वेगळा खास त्यासाठी वाघाच्या अनुषंगाने, कोणाला जर काही शंका आली तर त्या ग्रुपवरती हे करायचं. परंतु त्या ग्रुपचा गैरफायदा कुणी घेता कामा नये. जर त्याचा काही गैरफायदा घेतला गेला तर कारवाईला ते देखील सामोरं जावं लागतं. म्हणून हेही लोकांना ज्ञात पाहिजे. विनाकारण एखाद्याने अफवा उडवायची कुठेतरी दिसला म्हणून साहेबांना किंवा आपलेच माणसं येते देखील अक्षरशः मला म्हणजे असं वाटतं की अजून आतापर्यंत त्यांनी जेवणसुद्धा केलेलं नाही. मी आत्ता त्यांना म्हणजे विचारलं खरोखरच
आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही लोक म्हणजे समजावून घेतलं पाहिजे. पण खरोखर जर कोणाला काही शंका आली काही या ठिकाणी वाघाचं वास्तव्य आहे किंवा एक चाहूल लागली तर ग्रुपवरती टाकलं गेलं पाहिजे. साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम तात्काळ त्या ठिकाणी हजर होईल पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी सर्वच काही सहकार्य संरक्षण म्हणून ते करायला तयार आहेत. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.